नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र जनरल पेपर सेकंड या विषयाच्या या 10व्या ऑनलाईन टीचिंग लर्निंग वेब सिरीजमध्ये मी प्राध्यापक आर.जे. निकम राज्यशास्त्र विषयाचा विषय शिक्षक म्हणून आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या जवळजवळ 9 वेब सिरीज पासून आपण एकमेकांच्या त्या माध्यमातून संपर्कात आहोत। आजच्या या वेब सिरीजमध्ये आपण आपल्या पहिल्या टॉपिकच्या अंतिम भागाकडे आलेलो आहोत। आपला जो आजचा शेवटचा भाग आहे, विचार प्रणालीची कार्ये। राजकीय विचार प्रणालीमध्ये तिची आवश्यकता काय असतात, तिची कार्य काय आहे, तर हे आपण आज या वेब सिरीज मध्ये बघणार आहोत। त्यातलं पहिलं जे काही कार्य आहे ते म्हणजे राजकीय व्यवस्थेचे समर्थन करण्यासाठी। हे विचार प्रणालीमुळे नेतृत्वाचे जसे समर्थन केले जाते, त्याचप्रमाणे एखाद्या राजकीय व्यवस्थेच्या समर्थनासाठी विचार प्रणाली वापरली जाऊ शकते। उदाहरणार्थ, पाकिस्तानातील लष्करी राजवटीच्या समर्थनासाठी तेथील नेत्यांनी धर्मयुद्धाची विचार प्रणाली शोधून काढली। राजकीय व्यवस्थेचे समर्थन ते या विचार प्रणालीच्या आधारावर करतात। इंग्लंडमधील लोकशाही राज्यव्यवस्थेच्या समर्थनासाठी विविध राजकीय पक्ष आपापली विचार प्रणाली मांडत असतात। 20व्या शतकात जेव्हा नेत्यांचा अधिमान्यतेचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा बनलेला आहे, तेव्हा तर शक्तीच्या जोरावर राज्य करण्यापेक्षा जनमानसामध्ये पकड निर्माण करून राज्य निर्माण करणे फार सोयीचे ठरले। यासाठीच विचार प्रणालीची निर्मिती व उपयोग हा केला जात असतो। म्हणजे आपण जी काही राजकीय व्यवस्था स्वीकारलेली आहे तिचं समर्थन करण्यासाठी ही विचार प्रणालीची भूमिका किंवा कार्य अतिशय महत्त्वाचं ठरलेलं आहे। पाकिस्तानातील लष्करी राजवट आहे, तर त्या लष्करी राजवट आल्यानंतर, लोकशाहीचा त्याग करून लष्करी राजवट आल्यानंतर ही जी काही लष्करी राजवट आहे तिचं समर्थन करण्यासाठी विचार प्रणालीच्या माध्यमातून जनमानसावरती हे राजकीय व्यवस्थेचं एक लोकसंमती मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये एक धर्मयुद्ध, जिहाद नावाची कन्सेप्ट तिथे सांगितली गेली, आयडियोलॉजी सांगितली गेली। म्हणजे ह्या आपण जी काही राजकीय व्यवस्था उभी केली आहे, जी लष्करी राजवट आहे, तर ही आपल्या धर्माच्या अस्तित्वासाठी आहे, धर्माच्या संरक्षणासाठी आहे। अशा प्रकारचा संदेश किंवा अशा प्रकारचं समर्थन हे या माध्यमातून केलं गेलं। त्यानंतर फॅसिस्टवादी आणि नाझीवाद जी काही विचारसरणी आहे, ती विचारसरणी सुद्धा जनतेच्या कल्याणासाठी आहे। इटलीचं आणि जर्मनीचं पुनर्वैभव किंवा गतवैभव जे गेलेलं आहे हे परत मिळवण्यासाठी ही राजकीय व्यवस्था किंवा ही राजकीय विचार प्रणाली निर्माण झालेली आहे। असे राजकीय व्यवस्थेचं, मग ती हुकुमशाही जरी असेल तरी सुद्धा त्या राजकीय व्यवस्थेचं समर्थन हे विचार प्रणालीच्या माध्यमातून केलं जात असतं। त्यानंतर दुसरं आहे राजकीय अस्थिरता दूर करण्यासाठी। अनेक वेळा राजकीय अस्थिरता येत असते, असे अनेक वेळेस समाजामध्ये ही व्यवस्था होत असते, कोलॅप्स होत असते राजकीय व्यवस्था। त्यामुळे शासन व्यवस्थेत अराजकता निर्माण होते, वैचारिक कलह निर्माण होतात। अशा वेळी शासन आणि समाजाला त्यातून सावरण्यासाठी आणि समाजाला एक निश्चित अशी दिशा प्राप्त करून देण्यासाठी विचार प्रणालीचं कार्य महत्त्वाचं आहे। पाकिस्तानात 1958 ला जी अराजकता निर्माण झाली, त्यातून सावरण्यासाठी आयुब खानने बेसिक डेमोक्रेसी या नावाची विचारसरणी मांडली, म्हणजे विचार प्रणालीचा आधार घेऊन ही राजकीय अस्थिरता दूर करण्यात तिथे यश मिळवलेलं होतं। त्यानंतर पुढचं आहे राजकीय प्रभावाचे राजकीय अधिकारात रूपांतर करणे, जे विचारसरणीचे आधुनिक काळातील दुसरे महत्त्वाचे कार्य आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तरी हरकत नाही। म्हणजे एखाद्या राजकीय व्यवस्थेचे किंवा एखाद्या नेत्याच्या राजकीय प्रभावाचे अधिकारामध्ये रूपांतर करण्याचे काम ही विचारसरणी पार पाडित असते। उदाहरणार्थ द्यायचं म्हटलं तर माओ त्से-तुंग हा चीनमधील जो काही नेता आहे, हा चीनमधील जबरदस्त प्रभाव असलेला चीनी नेत्याचा जनमानसावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात एक पकड होती। ह्या प्रभावाचे अधिकारामध्ये रूपांतर करण्यासाठी त्याने साम्यवादी विचारसरणीचा आधार घेऊन चीनची सत्तासूत्रे आपल्या हाती घेतली। हेच काम लेनिनने रशियात केलं, क्युबा या देशामध्ये फिडेल कॅस्ट्रोने केलेलं आहे। म्हणजे राजकीय विचारसरणीच्या माध्यमातून राजकीय सत्ता सुद्धा प्राप्त करता येत असते। माओ त्से-तुंग हा जनतेचा नेता म्हणून सर्वप्रथम पुढे आला। एक सर्वसामान्य गरीब शेतमजूर आणि सर्वसामान्य कामगार लोक समाज यांना त्यांच्या न्याय हक्काची
तर रोजीरोटी मिळवून देणे किंवा संपत्तीमध्ये वाटा मिळवून देणे यासाठी त्यांनी एक भूमिका घेतलेली होती साम्यवादी विचारसरणीची. त्याचा प्रभाव जनमानसावरती पडलेला होता, त्याच्या विचाराचा आणि त्याच्या स्वतःच्या कार्यकृतीचा. मग अशा वेळेस त्यांनी त्याचे जे काही अनुयायी आहेत विचारप्रणालीचे ते वाढत गेले आणि नंतर लोक त्याच्या प्रभावाखाली येऊन त्याच्या नेतृत्वाखाली लोकांनी क्रांती केली ह्या विचारसरणीच्या माध्यमातून आणि नवीन सत्ता प्रस्थापित केली, साम्यवादी सत्ता. आणि त्याच्याकडे ती सत्ता आली, सत्ता सूत्रे त्या माओ तुंगने हातामध्ये घेतली. म्हणजे आधी राजकीय विचारसरणीच्या माध्यमातून लोकांवरती जनमानसावरती प्रभाव पाडायचा आणि त्यानंतर राजकीय सत्ता स्थापन करायची. असंच ह्या रशियामध्ये लेनिन जो आहे तो सुद्धा मार्क्सवादाचाच अनुयायी होता, यांनी सुद्धा याच माध्यमातून सत्ता मिळवली. फिडेल कॅस्ट्रो जो क्युबा राज्यामध्ये होता, तर त्यांनी सुद्धा याच माध्यमातून साम्यवादी विचारसरणीचा पुरस्कार करून सत्ता मिळवलेली होती. त्यानंतर राजकीय व्यवस्थेच्या संदर्भात लोकांची बांधिलकी निर्माण करणे हे एक काम विचारसरणीचं आहे. त्यामध्ये विचारप्रणालीमुळे व्यक्तीला सहकार्याबरोबर संघटितपणे आणि शिस्तबद्धरित्या कार्य करण्यास प्रेरणा मिळत असते. उद्देशाच्या प्राप्तीसाठी नेतृत्वाची अधिसत्ता मान्य करणे आणि संघटनेतील आपली भूमिका चोखपणे पार पाडणे विचारप्रणालीच्या माध्यमातूनच हे शक्य होत असतं. निस्वार्थ समर्पित भावनेने सर्वांसाठी आपण काहीतरी झळ सोसली पाहिजे हे विचारप्रणाली शिकविते. व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर नवचैतन्य निर्माण करणे विचारप्रणालीचे कार्य आहे. अशा प्रकारे राजकीय व्यवस्थेची बांधिलकी निर्माण करण्यासाठी लोकांना कार्यप्रवृत्त करण्याचे काम ही विचारप्रणाली करत असते. म्हणजे सर्वसामान्यांना कार्यप्रवृत्त करायचं आहे, त्यासाठी वाटेल ते झळ सोसण्याची तयारी हे विचारप्रणालीचे अनुयायी करत असतात. माओ तुंगचं उदाहरण सांगितलं तुम्हाला, लेनिनचं उदाहरण सांगितलं. यांनी ह्या विचारप्रणालीच्या प्रसारासाठी प्रचारासाठी वाटेल ते संघर्ष केलेला आहे. जी काही मान्सू घराण्याची शासन व्यवस्था चीनमध्ये होती त्या शक्तिशाली सत्तेला आव्हान दिलेलं होतं. मग अशा वेळेस त्यांनी हा विचार केला नाही की या बलाढ्य शक्तीसमोर आपण टिकाव धरू शकू का. याचबरोबर त्यांनी हाच विश्वास सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा तयार केला. सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये साम्यवादी विचारसरणीविषयी एक प्रकारची बांधिलकी त्यांनी निर्माण केली आणि या बांधिलकीचाच फायदा त्या संबंधित व्यक्तीला, संबंधित नेत्याला झालेला आहे. म्हणजे सर्वसामान्य व्यक्ती ह्या राजकीय विचारसरणीशी एकरूप होत असतात, जोडल्या जात असतात. मग ही एकरूपतेची जी काही प्रक्रिया आहे ह्या प्रक्रियेचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यानंतर राजकीय व्यवस्थेला आधार प्राप्त करून देणे. पुष्कळदा राज्यकर्ते एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा आधार घेतात आणि आपल्या राजकीय व्यवस्थेला भरभक्कम आधार प्राप्त करून देतात आणि आपल्या राज्यव्यवस्थेला ती विचारसरणी मान्य असतेच, पण त्या विचारसरणीवरच ती राजकीय व्यवस्था आधारलेली असते. उदाहरणार्थ चीनमधील साम्यवादी राजवट हिटलरची नाझी वंशाच्या आधारावर उभी केलेली राजवट. म्हणजे राजकीय व्यवस्थेला एक आधार प्राप्त करून देत असतात. साम्यवादी जी काही राजवट आहे तिला गरिबांच्या कल्याणाचा आधार प्राप्त झालेला आहे. त्या राजकीय व्यवस्थेला एक साम्यवादी विचारसरणीचा आधार प्राप्त झालेला आहे. याबरोबरच जी काही जर्मनीमध्ये नाझी जो काही हिटलर आहे त्या हिटलरनी नाझी वंश किंवा नाझीवादाची विचारसरणी मांडलेली आहे. ही शुद्ध आर्य नॉर्डिक वंश जो आहे तर हाच वंश श्रेष्ठ आहे, इतर वंश दुर्बल आहे. आणि याचबरोबर जर्मनीच्या ऱ्हासाला हाच वंश कारणीभूत आहे. ज्यू लोक जे आहे हे कारणीभूत आहे. आणि आता जर आपल्याला पुनर्वैभव प्राप्त करून घ्यायचं असेल तर ज्यू लोकांची कत्तल करणे, त्यांना समाज व्यवस्थेच्या परिघातून बाहेर फेकणे हेच कार्य आपलं उरलेलं आहे. अशा प्रकारचे एक नवीन हुकुमशाहीवादी सर्वंकषवादी विचारसरणी त्यांनी मांडली आणि काही लोकांना ही विचारसरणी मान्य झाली. त्या लोकांचा आधार या विचारसरणीला प्राप्त झाला. विचारसरणीच्या पुरस्कार करणाऱ्या नेत्याला पण ह्या लोकांचा साहजिकच आधार प्राप्त झाला आणि तीच मग राजकीय व्यवस्था बनला. तीच विचारप्रणाली जी काही राजकीय व्यवस्था सांगितलेली होती तीच नवी व्यवस्था उभी राहिली आणि त्या व्यवस्थेला
या जो लोकांची बांधिलकी किंवा या लोकांचा आदर प्राप्त हा झालेला दिसून येतो. नंतर आहे नव्या मूल्यांची जोपासना करण्यासाठी. प्रबोधनानंतर दैववादी, अध्यात्मवादी, सरंजामवादी, गुलामगिरी, विषमता इत्यादी बाबींना तिलांजली देण्यात आली. नवीन मूल्ये, विशेषतः स्वातंत्र्य, समता, न्याय इत्यादी मूल्यांना महत्त्व प्राप्त झाले. उदारमतवादी मूल्यांना पोषक अशा प्रकारच्या जीवन पद्धतीचा पुरस्कार करणे विचारप्रणालीमुळेच शक्य झाले असते. पूर्वीची मूल्ये म्हणजे गुलामी, सरंजामशाही, दैववादी इत्यादी मूल्ये होती. तर नवीन मूल्यांमध्ये माणूस दैववादाऐवजी कर्तृत्वावर उभा राहू इच्छित होता, प्रबोधनानंतर प्रगती करू इच्छित होता. अशा मनुष्याला नव्या समाज निर्मितीसाठी व नवीन मूल्यांच्या संवर्धनासाठी विचारसरणी सहाय्यभूत ठरली. जी काही जुन्या विचारसरणी होती ती विचारसरणी दैववादी स्वरूपाची होती, सरंजामशाही गुलामवादी स्वरूपाची होती. परंतु आधुनिक युगाच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाहीवाद, उदारमतवाद, धर्मनिरपेक्षता यासारखे दैववादाऐवजी विज्ञानवाद, तर यासारख्या नवीन मूल्यांची निर्मिती झाली. आणि ही नवीन मूल्ये आत्मसात करण्यासाठी ह्या विचारप्रणालीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर एकसंघ समाजाच्या निर्मितीसाठी विचारप्रणालीचा अभ्यास महत्त्वाचा आहे. पुष्कळदा राजकीय व्यवस्थेतील समाज दुभंगलेला असतो, त्याला चिरफाळ्या पडतात, विघटनवादी प्रवृत्ती फोफावू लागतात. त्यामुळे राष्ट्राची, समाजाची एकात्मता धोक्यात येते. अशा वेळी समाजाला सुसंघटित करण्यासाठी, एकात्म समाजाच्या निर्मितीसाठी विचारसरणीचा आधार घेतला जातो. जर्मनीत विस्कळीत झालेल्या समाजाला हिटलरच्या आर्यवंशाच्या तत्वज्ञानाने एकत्र आणले, तसेच एकात्म राष्ट्र बनवले. याचा इतिहास आपल्या सर्वांना माहितीच आहे. कधी कधी एखादं राष्ट्र दुभंगलं जातं, धर्म असेल किंवा आर्थिक बाबतीत असेल, सामाजिक इतर रूढी परंपरेच्या कारणांमुळे असेल, समाज दुभंगलेला जात असतो या ना त्या कारणाने. त्यामुळे विचारसरणीचा पुरस्कार करून त्या दुभंगलेल्या समाजाला पुन्हा एकत्र आणलं येता येऊ शकतं. हिटलरची जी काही विचारसरणी आहे ती सर्वंकषवादी किंवा हुकुमशाहीवादी ही निश्चित होती. परंतु हिटलरचे किंवा आणि मुसोलिनीच्या विचारसरणीचा उदय का झाला? कारण त्या काळामध्ये जर्मनी आणि इटली हे राष्ट्रां प्रचंड प्रमाणात दुभंगलं गेलेलं होतं. मग अशा वेळेस लोकांना एकत्र ठेवणं गरजेचं होतं, एक समान सूत्राच्या धाग्यावरती बांधणं गरजेचं होतं. मग कशाच्या आधारावर बांधलं गेलं? तर हिटलरने सांगितलं की आर्यवंश हाच शुद्ध आहे, म्हणजे धर्माच्या आधारावरती एक विचारसरणी तयार केली आणि तेच विचारसरणी संपूर्ण एकसंघ जर्मनी किंवा एकसंघ इटलीची निर्मिती या माध्यमातून निर्माण झाली. भारतामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे वेगवेगळे धर्म, जात, रूढी परंपरा अस्तित्वात आहे. त्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती आहे, वेगवेगळ्या रूढी परंपरा आहे, धर्म आहे. तर या वेगवेगळे धर्म असल्यामुळे जे अंतर्गत जे काही संघर्ष निर्माण झालेले होते, या संघर्षांमुळेच भारत पारतंत्र्यामध्ये गेला, विघटन स्वरूप प्राप्त झालेलं होतं. अशा वेळेस एकसंघ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी आपण सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता या विचारसरणीचा पुरस्कार केलेला आपण दिसतो. व त्याची परिणती अशी झाली की आपण एकसंघ निर्माण झाले. अनेक भाषा आहेत, अनेक जाती आहे, अनेक धर्म आहे, तरी सुद्धा आपण एकत्र आहोत. काय एकत्र आहोत? राष्ट्रवादी विचारसरणी, सर्व धर्म समभाव विचारसरणी, धर्मनिरपेक्ष विचारसरणी, या विचारसरणींच्या अवलंबनामुळेच आपण एकसंघ बनलेलो आहोत. म्हणून आपण भारतीयत्व या नात्याने आपण एकत्र आलेलो आहोत. मी हे सर्व गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी विचारप्रणालीचा अभ्यास असणं गरजेचं आहे. हे विचारप्रणालीचं हे काम आहे, समाजामध्ये एक संघ, एकता निर्माण करणं, नवीन मूल्यांची जोपासना लोकांना करून देणं, हे काम या विचारसरणीचं आहे किंवा ही कार्य विचारप्रणालीचे आहे. म्हणून आपण हा मुद्दा इथं संपलेला आहे. पुढच्या सिरीजमध्ये आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत, विचारप्रणालीचा अंत म्हणून. आपण पुढच्या सिरीजला बघूया. तोपर्यंत इथंच थांबूया. धन्यवाद.